नमस्कार मंडळी. तर कालपासून म्हणजे सोमवारपासून मुंबईमध्ये भरमसाठ भरपूर धो पाऊस आहे. तर तुम्ही बघू शकता की माझा कॅमेरा पण ओला झाला होता आणि जेणेकरून माझा व्हिडिओ व्यवस्थित शूट होत नव्हता. मी कामावर आली आहे, तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या घरापासून माझं काम खूप लांब आहे. रेनकोट घालून मी खरं कामावर आली खरी, तरी पण पूर्ण भिजली होती. आणि मी आता तुम्हाला आज माझ्या या लॉंग व्हिडिओतनं दाखवणार आहे की मी माझ्या कामावर काय काय बनवत आहे. तर सोमवार मंगळवार भरपूर पाणी भरल्यामुळे रेड अलर्ट दिलेला आहे आणि घराबाहेर निघायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जास्त गरजेचं नसेल तर घराबाहेर जाऊ नका. तर बहुतेक कामावर जे सगळ्यांनी सुट्ट्याच घेतलेल्या आहेत. मॅडम आणि सर यांना सुट्टीच आहे, पण तरीही आम्हाला कामावर यायला लागतं. तर इकडे आल्यावर मी सगळ्यात आधी नाश्त्यासाठी बनवलेला आहे हा व्हेजिटेबल उत्तप्पा. ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची सगळ्या व्हेजिटेबल टाकल्यात आणि नाश्त्यासाठी हा उत्तप्पा बनवलेला आहे. सरांचं ऑफिस इथेच बाजूलाच असल्यामुळे सर जाणार आहेत, तर सरांचा टिफिन तेवढा पॅक करायचा. मॅडमनी सुट्टी घेतली आहे. तर त्याबरोबर ही लाल चटणी बनवली आहे. तुम्हाला माहिती ही लाल चटणी कशाची बनवतात? ह्याची जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की फुल रेसिपी सांगेन. खूप टेस्टी अशी मस्तपैकी लाल चटणी ह्या उत्तप्प्याबरोबर केलेली. त्यानंतर ही भेंडी बनवलेली, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आणि मस्त अशी क्रिस्पी फ्राय करून भेंडी बनवलेली. तर तुम्ही अशीच भेंडी बनवतात का? मी कधी कधी भेंडीमध्ये कांदा टोमॅटो घालून पण बनवते, पण सरांना आणि मॅडमना अशी शेंगदाण्याच्या कूटवाली भेंडी खूप आवडते. त्यानंतर ही गाजरचा किस घालून मस्तपैकी पराठे बनवलेत, वरून तूप लावलंय. तर मस्त गाजरचे हेल्दी असे पराठे बनवलेत आणि त्यानंतर सरांचा टिफिन पॅक करायला घेतलाय. 2 दिवस सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि जास्त गरज नसताना घराबाहेर पडू नका असं सांगितलंय. मुलांना शाळांना कॉलेजला वगैरे सुट्टी आहे, पण आम्हाला मात्र सुट्टी नाही आहे. आम्हाला रोज कामावर यायचंच आहे. ऊन वारा वादळ पाऊस काही असू दे, सणवार काही असू दे, आजारी असू दे, काही असू दे, आम्हाला महिन्याला 2 सुट्ट्या ठरलेल्या असतात. तेवढ्या 2 सुट्ट्याच मिळतात. तर तरी आम्हाला कामावर यायला लागतं. तर अशा प्रकारे मी आधी पराठे जे गाजरचे बनवलेले ते पॅक केले, त्यानंतर चटणी पॅक केली, त्यानंतर हे उत्तप्पे पॅक केले. पूर्ण टिफिन पॅक झाल्याच्या नंतर मला कामावरनं बाहेर निघाल्यावर दुपारी 12 वाजता असं कळलं की पाऊस भरमसाठ पडतोय, धो पाऊस पडतोय. तो बघून सर काय ऑफिसला गेलेच नाही. त्यामुळे त्यांचा डबा तसाच होता. त्यांनी दुपारी घरीच राहिले आणि त्यांनी तो डबा खाल्ला. म्हणजे कसं असतं ना, असं शिक्षण वगैरे चांगलं घेऊन कामावर जायचं का नाही, सुट्टी करायची हे आपल्या हातात असतं. तर आपण हवी तेव्हा सुट्टी घेऊ शकतो आणि आपण आपल्या हिशोबाने काम करू शकतो. आपण चांगले पैसे पण कमवू शकतो. तर शिक्षणाचा आपल्या आयुष्यावर तसंच जीवनावर किती फरक पडतो. आम्हाला खरं तर खूप शिकायचं होतं, पण आमची घरची परिस्थिती तशी नव्हती. मला शिकता आलं नाही, तरी पण मी 12वी पास केलेलं आहे, पण पुढचं शिक्षण मला घेता आलं नाही आणि लगेचच माझं लग्न झालं. तर म्हणून मला असं वाटतं ना, माझ्या मुलांना मी नेहमी सांगत असते की तुम्हाला आम्ही भरपूर शिकवू, तुम्हाला शिकायला मिळतंय तर तुम्ही खूप जेवढं शिकायचं तेवढं शिका. तुम्ही पण तुमच्या मुलांना भरपूर शिकवा आणि त्यांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगा. नाहीतर मग अशी जी आता आमची अवस्था आहे, म्हणजे आम्ही जे जेवण बनवायचं काम करतो किंवा घरकाम करायचं काम करतो, आमची जशी अवस्था आहे तशी अवस्था कधीच कोणाची काहीच होऊ नये. असं नाही आहे की हे पण मेहनतीचंच काम आहे आणि ह्या कामात पण कसलीच लाज नाही आहे, पण शेवटी त्रास तर आहेच ना. आता सुट्टी घेणं किंवा अचानक अशी सुट्टी घेता येत नाही. सुट्टी हवी असेल तर 2 दिवस आधी सांगावं लागतं. सणवार असेल तरी सुट्टी मिळत नाही, कारण कामावर जावंच लागतं. सणवार जरी असला, कारण कामावर त्यांचा पण सणवार असतो, आपल्या घरचा सणवार नंतर करायचा, आधी कामावर जायचं, त्यांचे सणवार व्यवस्थित करायचे, त्यानंतर. आता बघा गौरी गणपती येत आहे, तर गणपतीत सुद्धा मला कामावर यायचं आहे. माझ्या घरी सासूकडे 10 दिवस गणपती असतात, पण तरी मला कामावर येऊन त्यांच्या घरी मस्त मस्त मिठाया बनवल्यानंतर, त्यांचं सगळं सारलं केल्यानंतर माझ्या घरच्या गणपतीचं करायचं आहे. तर असं असतात आम्हाला सणवार, नवीन कपडे, कुठे फिरायला जाणं वगैरे हे खूप कमी असतं. खूप कमी काय नसतंच. तर हे असं आमचं आयुष्य असतं. त्यामुळे मुलांना खूप शिकवा, जेवढी त्यांची इच्छा आहे तेवढं शिका आणि मुलांना तुम्ही पण खूप शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि खूप चांगलं अशी नोकरी करा जिथे तुम्ही कोणाच्या बंधनात नसाल, तुम्ही तुमच्या मर्जीने वागू शकाल. तर बघा दुसऱ्या कामावर आली आहे मी. जसं पहिल्या कामावर तुम्हाला सांगितलं उत्तप्पा, चटणी, भेंडीची भाजी, गाजरचे पराठे बनवले, त्यानंतर स्प्राऊट पण पॅक केलेला मी टिफिनमध्ये आणि सर गेलेच नाही ऑफिसला. ठीक आहे, काय हरकत नाही.
नाही. दुसऱ्या कामावर आल्यावर मस्तपैकी चवळीची रस्सा भाजी बनवली. त्यांनी मला असाच रस्सा बनवायला सांगितलेला, पातळ, जेणेकरून भात आणि चपाती दोन्ही बरोबर खाता येईल. तर तुम्ही बोलाल एवढा पातळ रस्सा का केलाय? तर मी जिथे काम करते त्यांची जशी आवड आहे ते मला जसं सांगतात मी तसंच जेवण बनवते. तर भात बनवला, चवळीची रस्सा भाजी बनवली, त्यानंतर चपात्या बनवल्या, किचन गॅस सगळं क्लीन केलं, गॅसचं मेन नॉब बंद करून मी घरी जायला निघाली. पण त्याआधी मी खिडकीतनं बघितलं तर बाहेर तर एवढा धो पाऊस पडत होता की तो बघून तर मला टेन्शनच आलं. तुम्हाला बघायचं आहे का? थांबा तुम्हाला दाखवते. आधी बघा तुम्ही मी कसं क्लीन केलेलं आहे किचन. आता तुम्हाला मी दाखवते की बाहेर पावसाचा काय जोर आहे. तर इकडून मी खिडकीतनंच काढलेला आहे. दुसऱ्या कामावर मी 9व्या माळ्यावर काम करते तिथल्या खिडकीतनं काढलेला आहे. बघा किती धो पाऊस पडतो. आणि ही रेल्वे ट्रॅक आहे. एकही ट्रेन सकाळपासून गेलेली नाही आहे, कारण पुढे ट्रॅकमध्ये पाणी साचलेलं आहे आणि ट्रेनसुद्धा स्थगित केलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. तर सगळीकडे असं पाणी जमा झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खाली जर बघाल तर धो पाऊस पडतोय, त्यामुळे सगळं ओलं चिंब झालेलं आहे. पण आता या अवस्थेमध्ये, या स्थितीमध्ये मला गाडी घेऊन एवढ्या लांब ड्राईव्ह करून घरी जायचं आहे कामावरनं, कारण माझं घर हे कामापासून 4 ते 5 किलोमीटर लांब आहे. तर मला ड्रायव्हिंग करायला पावसामध्ये, आणि मुळात पावसामध्ये खड्डे असतात, पाणी साचलेलं असतं, त्यामुळे खूप टेन्शन येतं, भीती वाटते. तर कामावरनं निघाली आणि गाडी लांबच पार्क केली, कारण बघू शकता तुम्ही आमच्या घराच्या, म्हणजे मी माझ्या घरी जाण्याच्या आधी एंट्रन्सलाच एवढं गुडघ्यापर्यंत पाणी जमा होतं. त्या गाड्यांचे चाकंसुद्धा दिसत नाही, तुम्ही बघू शकता. तर मी गाडी लांबच पार्क केली आणि चालतच या पाण्यातनं चालली आहे. तर एवढं पाणी साचलेलं आहे आणि मी आता कामावरनं घरी चालले. दुपारचे 12 वाजलेत आणि पाऊस तरीही पडतोय. थोडासा बारीक झालाय, म्हणजे स्लो झालाय, पण तरी पण पाऊस पडतच आहे. तर बघू शकता तुम्ही गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि एवढ्या पाण्यातनं मी आता घरी चालली आहे. तर कृपा करून माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, मला खूप सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही बघू शकता किती पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं मी आता घरी चाललेली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करत जावा. इंस्टाग्रामवर पण मी व्हिडिओ टाकते, तर इंस्टाग्रामवर पण तुम्ही माझा चॅनलला फॉलो करू शकतात. हेच व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये पण टाकते की कामावर मी काय बनवते, कसं बनवते, कुठली रेसिपी बनवते, ते देखील तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकता. एकदा माझ्या चॅनलमध्ये जाऊन माझे सगळे व्हिडिओज, माझे सगळे शॉर्ट्स चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल कामवाले बाईचे, जेवणवाल्या बाईचं आयुष्य कसं असतं. घर, काम, मुलं, संसार सगळं सांभाळून आम्ही कामाला कसं जातो. सकाळी जेव्हा अंधार असतो त्या अंधारामध्ये पहाटे उठून आम्ही कामावर जात असतो. तर बघा मुलं किती मस्त पावसाचा आनंद घेत आहेत, एकमेकांशी मस्ती करतायत, खेळत आहेत. ते बघतच मी घरी पोचलेली आहे. जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या नवीन व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत